शहराच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे विषय आपल्यासमोर मांडायचे होते आणि आपल्या माध्यमातून नागरिकांपर्यंत मांडायचे होते. महायुती सरकारने साधारण 330 कोटी रुपयाच्या 2 योजना आपल्या धाराशिव शहरासाठी मंजूर केलेल्या आहेत. आपल्याला कल्पना असेल की अमृत 2.0 मधनं 180 कोटीची आपली एक योजना आहे. आपल्या शहराचा पाणी पुरवठा जो आहे तो अजून सक्षम करण्याच्या अनुषंगाने आणि 24/7 जे आपल्याला पाणी धाराशिव शहरात द्यायचं आहे त्याच्या अनुषंगाने ती योजना आहे. आणि नगरोत्थानच्या माध्यमातून 154 कोटीची योजना आहे. अंदाजे 25 किलोमीटर लांबीचा रस्ता. तर या दोन्ही योजनांच्या कामाच्या भूमिपूजनाच्या अनुषंगाने आपण आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती केली होती वेळ देण्याबाबत आणि त्यांनी वेळ देण्याचं काय म्हणतात मान्य केलेलं आहे. आणि लवकरच त्या अनुषंगाने आपल्या धाराशिव शहरामध्ये आपण कार्यक्रम घ्यायचं ठरवलं आहे. तर या योजनेची माहिती आणि जो काही त्याचा तपशील आहे बाकी डिटेल्स ते आपल्याला प्रेस नोटच्या माध्यमातून उपलब्ध केल्या जातील. पण आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत मला हे पोचवायचं होतं की ह्या दोन्ही योजना राबवण्यासाठी आपण जे काही इतके दिवस प्रयत्न केले होते त्याचा आता उपयोग होतो आहे आणि दोन्ही योजना व्यवस्थित कार्यान्वित झाल्यानंतर आपल्या धाराशिव मधल्या नागरिकांना निश्चित त्याचा फायदा होणार आहे. एक तर पाण्याच्या बाबतीमध्ये उजनीवरनं आपण जे पाणी आणतो आहे ते स्वाभाविकच खूप महाग पडतं आणि ओरिजिनलीच आपण जेव्हा उजनीवरनं पाणी आणलं होतं तेव्हा असं ठरलं होतं की काही ठराविक परिस्थितीमध्ये रोज तिथनं पाणी आणायचं. एरवी मेंटेनन्सच्या अनुषंगाने जे पाणी तिकडनं आणणं गरजेचं आहे किंवा तिथले पंपसेट्स चालू ठेवणं गरजेचं आहे त्या पद्धतीने ते चालू ठेवायचे असं साधारण ठरलेलं होतं. आणि आपण स्वाभाविकपणे पाणी जिथे उपलब्ध आहे जवळ तेरणा आहे, रुईभर आहे, इतर आपले जे सोर्सेस आहेत ते वापरणं आवश्यक होतं. कारण आपला विजेचा खर्च आणि अनुषंगिक देखभाल दुरुस्तीचा खर्च जो आहे तो उजनीवरनं खूप जास्त होतो. तो काही परवडण्यासारखा निश्चितच असू शकत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून या कामाची जी आहे सुरुवात जी आहे नगरोत्थानच्या अमृत 2.0च्या माध्यमातून त्याची एका अर्थाने सुरुवात झाली आहे. परंतु अधिकृत सुरुवात जी आहे ती मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये होईल. नगरोत्थानच्या बाबतीमध्ये आपल्याला कल्पना आहे की हे टेंडर होऊन बरेच दिवस झाले होते. काही प्रशासकीय विषय होते. ते प्रशासकीय विषय जे आहेत ते आता साधारण क्लिअर झालेले आहेत आणि त्याच्यामुळे ते 154 कोटीचं जे काम आहे साधारण 25 किलोमीटरचं ते देखील लवकरच सुरू होणार आहे. आणि महायुती सरकारचे मी धाराशिवकरांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो आणि लवकरच काम सुरू होईल अशी अपेक्षा देखील व्यक्त करतो.